न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली फिर्याद दबावातून दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेने केल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे। पोलीस अधिकारी तसेच शिवसेनेचे नेते प्रकाश चित्ते आणि भाजपचे नेते रवी पाटील यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप पीडितेने श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। पीडितेने सांगितले की 21 जुलै रोजी सकाळपासून प्रकाश चित्ते आणि रवी पाटील यांनी 8 ते 10 वेळा व्हॉट्सअप कॉल केले। बेग बंधू आणि बाबू साळवे यांच्या विरोधात फिर्याद देण्यास त्यांनी सांगितले। शिर्डी पोलीस ठाण्यात सर्व सेटिंग असल्याचे सांगून डीवायएसपी अमोल भारती यांची भेट घेण्यास सांगितल्याचा दावा तिने केला। त्यानंतर आपण शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन डीवायएसपी अमोल भारती यांची भेट घेतली। त्यानंतर चित्ते आणि पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे फिर्याद दाखल करून घेण्यात आली। मात्र फिर्याद नोंदवल्यानंतर ती आपल्याला वाचून दाखविण्यात आली नाही। लिहिता वाचता येत नसल्याने अंगठा घेण्यात आला असा आरोप पीडितेने केलाय। न्यायालयातही तुम्ही याच पद्धतीने सांगा असे डीवायएसपी अमोल भारती यांनी सांगितल्याचा आरोपही तिने केलाय। सागर बेग, बाबू साळवे आणि सोनू बेग यांच्या विरोधात आपल्याला दबावाखाली फिर्याद द्यावी लागली। याबाबत श्रीरामपूर न्यायालयातही आपण जबाब दिल्याचे पीडितेने सांगितले आहे। काय म्हणणं आहे तुमचं, नेमकी काय घटनाक्रम सांगायचा आहे तुम्हाला? जे आता जी सागर भाऊ विषयी का बाबू साळवे विषयी जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल सांगायबद्दल मी तुमच्या समोर आलेले आहे। मला म्हणतो 21 तारखेला मला कॉल आला। आमचे पहिले भांडणं घरचे इश्यू झालते थोडेसे, बाबू साळवेचे माझे ते मिटले होते। पण जे आता हे मध्ये वातावरण श्रीरामपूरचं झालतं तर मला प्रकाश चित्तेचा रवी पाटलाचा फोन आला, मला व्हॉट्सअप कॉल का आम्ही असा व्यक्ती बोलतोय म्हणे। म्हणलं तुम्ही कोण? तर मग त्यांनी नाव वगैरे सांगितलं मला। म्हणे ताई तू घाबरू नको म्हणे, आमच्याशी मोकळं बोल म्हणे। म्हणलं बोला। तर मग मी त्यांच्याशी बोलले। ते म्हणले काय आता असं प्रकरण श्रीरामपूरचं घडतंय म्हणे, तुझे पण पहिले भांडणं झालेले, तुझ्या मागं 2 लेकरं आहे, तुझा डिवोर्स झालेला आहे, तुझ्या मागं कोण नाहीये, नंतर हे तुला टेन्शन होईल, तुला भीती होईल, तू फक्त एवढं एक फिर्याद एवढं कर म्हणे का हे आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे हो बाबू साळवे ते। म्हणलं हो, मग मी श्रीरामपूरला जाते म्हणलं, त्यांना एवढं सांगितलं। ते म्हणे श्रीरामपूरला नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय, आम्ही शिर्डीला सगळं सांगून ठेवले। म्हणलं का म्हणून? तर नाही म्हणे आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय म्हणे, आम्ही तुझ्या संग आहे म्हणे, तू घाबरू बिकरू काही नको म्हणे, तू शिर्डीला जाय। मग मी शिर्डीला गेले। ते साहेब होते तिथं डीएसपी, त्यांनी मग सांगितलं मला भारती साहेबांनी म्हणे काय आहे। मग मी त्यांना फिर्याद सांगितली की म्हणलं असं आहे, फक्त त्यांना वॉर्निंग द्या म्हणलं बाबू साळव्याला का मला काही तकलीफ झाली नाही पाहिजे आणि काहीच नाही म्हणलं, माझी काही दुसरी फिर्याद नाही म्हणलं। म्हणे हो चालन म्हणे, ओके आम्ही हीच फिर्याद हे करू म्हणे, आम्ही त्याला वॉर्निंग देऊ म्हणे। म्हणलं चालन। मग त्यांनी अंगठा वगैरे घेतला माझा तिथं। मग मी त्यांना सांगितलं म्हणलं याच्यात काय काय लिहिलेले, तर ते म्हणे तुला वाचता? म्हणलं नाही मला वाचता नाही येत म्हणे, आमच्यावर भरोसा ठेव म्हणे, तू काही टेन्शन घेऊ नको म्हणे, तू जाय म्हणे, आम्ही आमच्या हिशोबाने करतो म्हणे। म्हणलं हो चालन। मग मी तिथून 2 वाजता घरी आले। मग मला 22 तारखेला तरी 3च्या 4च्या दरम्यान मी न्यूज पाहिली इंस्टाग्रामला। मी त्या दिवशी काही नाही बोलले। मग मी 23 तारखेला तिथं त्यांच्यापाशी गेले शिर्डीला आणि त्यांना सांगितलं की हे आरोप सगळे खोटे आहे, तुम्ही माझ्या नावाचा गलत उपयोग करू नका, माझी इज्जत जाऊ राहिली, त्यांची बी इज्जत जाऊ राहिली, तुम्ही असं करू नका। मग ते मला म्हणले का तू टेन्शन घेऊ नको म्हणे, काही नको, तुझ्या मागं सगळे उभे आहे म्हणे, तू काही हे करू नको म्हणे, तू उलट म्हणे तू फिर्याद ही केली तर तुझ्या मागं अजून लोक फिर्याद देतील म्हणे, सगळं देणार आहे म्हणे। म्हणलं पण माझी फिर्याद आहेच नाही म्हणलं, माझ्या संग घडेल बी नाही म्हणलं, काहीच नाही। ते म्हणे नाही म्हणे, तू आजच्या आज कोर्टात जाय श्रीरामपूरच्या आणि तू सांग म्हणे की माझ्या संग झालेले असं वगैरे, मेडिकल कर। म्हणलं नाही मी मेडिकल नाही करू शकत म्हणलं, माझ्या संग घडेलच नाही म्हणलं, मी त्यांना कधी पाहिलं बी नाही म्हणलं, पाहिलं पण म्हणलं इंटरनेटवर असं हे करताना न्यूज मध्ये पाहिलं म्हणलं, मी समोर कधी पाहिलं नाही, ते माझ्या संग कधी समोर बोलले नाही, मला कधी धमकी तर उशे पण ते कधी माझ्या संग बोलले बी नाही म्हणलं। राहिला बाबू साळवेचा विषय, त्यांचे आमचे पहिल्यापासून घर संबंध होते, ते झालतं आमचा फॅमिली इश्यू झालता थोडासा लग्नात, त्याच्यामुळे ते भांडणं मिटले होते, सगळं झालतं। पण हे जे त्यांनी टाकले हे आरोप सगळे खोटे। बाबू साळवे कुठले राहणार आहे? श्रीरामपूरचेच। तुम्ही श्रीरामपूरचे। मग शिर्डीचा काय संबंध आला फिर्यादीचा? ते म्हणे इथं नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाई म्हणे, बसतात डीवायएसपीच्या वरची पोस्ट आहे ते म्हणे इथं नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय म्हणे, आमचं बोलणं झालेलं म्हणे शिर्डीला। तुम्ही त्याला पोलीस अधिकाऱ्यांना भेटले? हो। इथं कोण इथल्या नाही, भेटले होते जास्त? नाही श्रीरामपूरच्या नाही, मी डायरेक्ट शिर्डीला गेलते।
त्यांनी तुम्हाला सांगितलं तेच लोक आहे याचं काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? नाही प्रूफ तर नाहीये, पण मग आवाज तर कळतो ना. काही रेकॉर्डिंग आहे का? नाही, ते व्हॉट्सअप कॉल करत होते. आता मला काय एवढं कळत नाही, तेव्हा काय एवढं हे घेतलं नाही. मला थोडी माहित होतं की ते असं करतील भाऊ, माझा गैरफायदा उचलतील भाऊ माझ्या नावाचा का माझा याचा. त्याच्यामुळे मला काय माहित नव्हतं नाही एवढं. त्यांना ओळखत नाही मग त्यांचा आवाज कसा ओळखला? हम्म? आवाज कसा ओळखला मग? मी त्यांना विचारलं, म्हणलं तुम्ही कोण बोलताय? ते म्हणे, त्यांनी नाव सांगितले त्यांचे. म्हणलं खरंच तुम्ही बोलताय का? म्हणे हो ताई, तू हे सगळं कर म्हणे, लागलं तर आम्ही तुला समोर येऊन पण भेटू म्हणे, तू टेन्शन घेऊ नको म्हणे, तू पहिले तुझं हे काम आम्ही सांगतो तसं कर म्हणे, नंतर आम्ही तुला समोर येऊन भेटू म्हणे. किती कॉल केले? फार केले असं तर 10-12 कॉल. तर जवळ मी कंप्लेंट नाही तर दाखल करीत नाही तर त्यांचे कॉल येत होते मला. तरी 10-12 कॉल झाले असं. 21 तारखेला रात्री दाखल झालं ना? हो, त्याच्या अगोदर किती दिवस तुम्हाला ते फोन करत होते? त्याच दिवशी सकाळी कॉल आलता त्यांचा मला. ते एकच दिवस हो सलग हो. 10 दिवस. हम्म. तक्रार दाखल केल्यावर तुम्ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही परत पोलीस स्टेशनला गेला. हो, त्या दिवशी काय घडलं? त्यांना मी सांगितलं की ही बातमी तुम्ही केली ही खोटी आहे, हे आरोप लावले तुम्ही हे पण सगळे खोटे, तुम्ही हे आरोप लावू नका. आणि माझी सुद्धा बदनामी होती याच्यात, आणि त्यांचं कशाला तुम्ही नाव घेऊ राहिले. त्यांना मी एवढं पण बोलले, आज तुम्ही हे तुम्ही त्यांच्यावर टाकताय. आज मी पण हिंदू आहे, आज त्यांनी हिंदू मुलीसाठी काय नाही केलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे त्यांनी काय काय केलेलं आहे म्हणून. आज तुम्ही त्यांच्यावर आरोप खोटे लावते, त्यांची किती इज्जत जाऊ राहील. ते म्हणे तू त्याचं नको बाकीचं हे करू म्हणे, आम्ही जसं बोलतोय तसं तू कोर्टात सांग. म्हणलं नाही, मी कोर्टात नाही सांगूच शकत नाही म्हणलं, मी कोर्टात मला हे बोलायचं नाही म्हणलं. मग त्यांनी दिवसभर ते पेशर द्यायसाठी आम्हाला दिवसभर तिथं बसवलं. मग मी संध्याकाळी 7 वाजता घरी आले. कोण कोण अधिकारी होते चौकशी? ते भारती साहेब होते आणि त्यांचे 2 त्यांच्या हाताखालचे होते, बाकीच्यांच्या नाव नाही बाकीच्यांच्या नावाने. भारती साहेब काय बोलले तुम्ही? तेच म्हणत होते तू कोर्टात हाय अशी फिर्याद जशी आम्ही दाखल केलेली आहे तसंच तू कोर्टात दे म्हणे तुझी जबानी. म्हणलं मी नाही देऊ शकत. म्हणे मिळाले मेडिकल करू. म्हणलं मेडिकल बी मी नाही करू शकत. मी काही माझ्या संग घडलं असतं म्हणलं तर वेग गोष्ट वेगळी, पण माझ्या संग काही घडेलच नाही म्हणलं तर मी काहीच नाही करू शकत म्हणलं याच्यात. मला फिर्याद सुद्धा म्हणलं की द्यायची नाही, तुम्ही परत घ्या म्हणा. त्यांनी परत नाही घेतली. मग मी डायरेक्ट ते म्हणे कोर्टात. म्हणलं चालन कोर्टात. मी कोर्टात सुद्धा हेच बोलले, काही फिर्याद बी खोटी आहे आणि आरोप बी खोटे, माझ्या संग असं काही घडलेलं नाहीये, काही नाही. माझ्यावर अशा लोकांनी दबाव दिलता, नावं सुद्धा सांगितले मी त्यांचे. आणि शिर्डीला बी जाऊन म्हणलं असं मला दबाव घेतला, म्हणलं दबाव दिला त्यांनी केस मागं परत घ्यायला, तरी त्यांनी केस मागं घेतली नाही म्हणलं. त्याच्यामुळे मला मी डायरेक्ट कोर्टात सांगते म्हणलं. समोरच्याने तुमच्यावर दबाव जरी टाकला आणि तुमचे आता जे कोण साळवे आहेत, सागर बेग आहेत, आणखी लोकांबद्दल तुमची तक्रार नाही आज? नाही. मग त्या दिवशी तुम्ही दाखलच कशाला करायला गेली? तुमची तक्रारच नव्हती. मी फक्त त्याला वॉर्निंग द्यायला गेलते, त्यांना वॉर्निंग द्या भाऊ का आमचं म्हणजे तो माझ्या लेकरांना का मला नंतर हे काही झालं नाही झालं पाहिजे म्हणून मी एवढंच सांगितलं होतं. वॉर्निंग म्हणजे तक्रारच असेल ना, तुमचं मागणीच होती ना त्यांच्याला पोलिसांकडे. मी फक्त त्यांना एवढं सांगितलं होतं का मला नंतर तकलीफ नाही झाली पाहिजे. ते म्हणे हो नाही जाणार होणार म्हणे तुला तकलीफ, बस तेवढंच सांगितलं. तुमचे जे वाद झाले होते नेमके कधी झाले होते? किती दिवसात? 6व्या महिन्यात 25 तारखेला. या आरोपांमुळे शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविताना नेमकी काय प्रक्रिया पार पडली याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडितेच्या आरोपींची जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन दखल घेणार का? या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का? संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला जाणार का? याकडे आता श्रीरामपूर शहर जिल्ह्याचे लक्ष लागलंय. दरम्यान पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे पीडितेचे म्हणणे असून संबंधित पोलीस अधिकारी तसेच प्रकाश चित्ते आणि रवी पाटील यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतरच या आरोपांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. न्यूज सुपरबनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य बटेकर, श्रीरामपूर.